तुमची पाळी सुद्धा फक्त 1 ते 1.5 दिवसाची असेल तर तुम्ही हे नक्की ऐका। बऱ्याच मुलींना आणि स्त्रियांना असं वाटतं की पाळी जर का फक्त 1 दिवस 1.5 दिवस असेल तर त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, पण असं अजिबात नाही आहे। आयुर्वेदात आर्तवम अग्नेयम असं सांगितलेलं आहे। शरीरातली अतिरिक्त उष्णता पाळीमार्फत आपल्या शरीरातून बाहेर पडत असते। अशा वेळी जर का 1 ते 1.5 दिवसच पाळीचा स्राव होत असेल तर ही अतिरिक्त उष्णता आपल्या शरीरात साठून राहते व त्यामुळे बऱ्याच स्त्रियांमध्ये हेअर फॉल, चिडचिड, ॲक्ने, छातीत धडधड अशी वेगळीच लक्षणं तयार व्हायला सुरुवात होते। आता मी तुम्हाला या प्रॉब्लेम साठी एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहे। 1 ग्लास पाणी घ्या व त्यामध्ये 2 चमचे काळे तीळ घालून हे पाणी छान उकळा। अर्धा ग्लास झाल्यानंतर हे गाळून घ्या व त्यामध्ये एक गुळाचा खडा टाका व छान मिक्स करून एकत्र मिश्रण शिवून घ्या। हे पाणी तुमची डेट येण्याच्या 1 आठवडा आधीच सुरू करा। म्हणजे तुमची डेट जर का 28 तारीख असेल तर 21 ते 27 या दरम्यान हे पाणी सकाळी अनुषेपोटी घ्यायला सुरुवात करा। हा उपाय शरीरातली अतिरिक्त उष्णता सुद्धा कमी करतो व त्याचबरोबर तुमचा मासिक स्राव सुधारण्यासाठी सुद्धा मदत करतो। तुम्हाला सुद्धा पाळी विषयक अशा काही समस्या असतील व 1 ते 2 महिन्यातच त्या समस्यांवरती उपाय हवा असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा। संपर्कासाठी नंबर खाली दिलेला आहे।